नमस्कार, सुप्रभात. आज आपण विष्णू सहस्रनामाच्या 29व्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजून घेऊया. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. इदम न मम श्रीकृष्णार्पणमस्तु. 29वा श्लोक असा आहे. सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः नैकरूपो बहुद्रूपः क्षिपिविष्टः प्रकाशनः. आता यातला पहिला शब्द आहे सुभुजा. भुजा म्हणजे हात आणि सुभुजा म्हणजे आपण असा शब्दाचा अर्थ घेतला तर चांगले हात, छान हात आहेत, सुंदर हात आहेत असं. पण ह्याच्यामध्ये जिथे सुंदर हात आहेत असं आपण म्हणतो तर ते शारीरिक सुंदरता दाखवत नाही. म्हणजे दिसायला हात छान आहेत किंवा बलदंड आहे वगैरे असा असा अर्थ नाही. ह्याच्यामध्ये अर्थ असा आहे की हे जे भगवंतांचे हात आहेत ते सदैव भक्तांना अभय आश्रय देणारे आहेत, त्यांना खूप खूप आशीर्वाद देणारे आहेत, त्यांच्यावरती असीम कृपा करणारे आहेत. म्हणजे जो भक्त भगवंतांना आर्ततेने हाक मारतोय किंवा त्यांची निष्ठेने भक्ती करतोय तर पूर्ण त्याच्यावरती कृपा करणारे असे ते हात आहेत. त्यामुळे ते सुंदर दिसतात. म्हणजेच काय, ते तेजस्वी दिसतात. एक प्रकारचं तेज त्याच्यामध्ये दिसतं. म्हणून भगवंतांचं नाव सुभुजा. दुर्धर. आता दुर्धर याचा अर्थ आपल्याला माहितीच आहे, शाब्दिक अर्थ की उल्लंघून जाण्यास, समजण्यास कठीण. पर्वत चढायला दुर्धर आहे, हे समजायला दुर्धर आहे, अवघड आहे असं आपण म्हणतो. तर भगवंत समजायला अवघड आहेत. म्हणजे अनेक योगी आहेत, महान योगी आहेत, ते भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न सतत करत असतात, पण त्यांनाही ते समजत नाही, त्यांचं आकलन होत नाही. ते सतत हे ऋषीमुनी जे असतात ते सतत ध्यानामध्ये असतात. म्हणजेच काय, ध्यानामध्ये असणं आणि आपण नॉर्मल आपलं वावर असणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे? एरवी आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा आपण आपल्या मन आणि बुद्धीप्रमाणे काम करत असतो. पण हे मन आणि बुद्धी जे आहे ते म्हणजे ते सगळं प्रकृतीमध्ये येतं आणि भगवंत कुठे आहेत तर प्रकृतीच्या पलीकडे. त्यामुळे हे ऋषीमुनी जेव्हा ध्यानात जातात, ध्यानात असतात, तेव्हा ते या मन आणि बुद्धीच्या पलीकडे जातात. ते भगवंतांच्या कक्षामध्ये प्रवेश करतात. तर तसा प्रवेश केला तरच त्यांना भगवंतांचं ज्ञान होऊ शकेल किंवा भगवंतांच्या बद्दल त्यांना म्हणजे त्याचा अनुभव येऊ शकेल. पण आपण मन आणि बुद्धीने जेव्हा भगवंतांना आकलन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते खूपच दुर्धर आहे, अतिशय अवघड आहे ते. ते कधी शक्य आहे जर तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात, मन बुद्धीच्या पलीकडे गेलात तरच तुम्हाला भगवंतांचा अनुभव थोडासा येऊ शकतो. पुढचा शब्द आहे वाग्मी. वाग्मी म्हणजे साधारणतः वाक या शब्दाचा अर्थ वाणी. भगवंत स्वतःच्या गौरवाचे वर्णन करतात किंवा आपलं गौरव ते प्रदर्शित करतात. पण प्रदर्शित करतात म्हणजे कसं, वाचेने नव्हे. म्हणजे आता आपण आपला मोठेपणा सांगायचा असलं तर आपण ते वाचेने सांगतो, आपण म्हणतो काहीतरी. पण भगवंत तसं करत नाहीत. ते वाचेने त्यांचं वैभव दाखवत नाहीत. त्यांचं वैभव किंवा त्यांची जी काही बुद्धीचं सामर्थ्य आहे किंवा एकूणच त्यांचं जे काय शक्ती आहे ती ते प्रगट करतात. ती वेगळ्या रूपात प्रगट करतात. वाचेने ते काही सांगत बसत नाही. ऋषी मुनी जे असतात, संत लोक जे असतात ते भगवंतांचं वर्णन करतात आणि ते जेव्हा ध्यानामध्ये जातात म्हणजे ते मन आणि बुद्धीच्या पलीकडे जातात, म्हणजे ते भगवंतांच्या पर्यंत पोहोचतात, त्यावेळेला त्यांना जो अनुभव येतो तो अनुभव ते कथन करतात आणि त्या अनुभवातनं आपल्याला ते कळतं की भगवंत कसे आहेत. म्हणून भगवंतांचं नाव वाग्मी. महेंद्र हा इंद्रियांचा स्वामी म्हणजे महेंद्र. मन हा इंद्रियांचा स्वामी आहे, बरोबर आहे. पण मनावर नियंत्रण कोणाचं आहे? मनावर नियंत्रण स्वतः भगवंतच करतात. त्यामुळे भगवंतांचं नाव महेंद्र हा. वसुदहा. वसु म्हणजे संपत्ती. आता ही वसु प्रदान करणे, ददाती म्हणजे देणारा. वसुदहा म्हणजे संपत्ती देणारा. सर्व प्रकारची संपत्ती, समृद्धी, सर्व प्रकारची बौद्धिक समृद्धी किंवा आध्यात्मिक आकलन हे सगळं भगवंत भक्ताला प्रदान करतात. कधी प्रदान करतात? जेव्हा भक्त हा भगवंतांना संपूर्ण शरणागती पत्करतो, संपूर्णपणे शरण जातो,
तेव्हा भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला सर्व प्रकारची समृद्धी प्रदान करतात. म्हणून त्यांचं नाव वसुधा. आता ही समृद्धी किंवा संपत्ती म्हणजे काही पैसा नव्हे. ही जी समृद्धी आहे त्या समृद्धीमध्ये काय काय येतं? तर प्रेमळ अंतःकरण की ज्याच्यामध्ये भगवंतांच्या बद्दल असीम प्रेम आहे. आत्मसंयमी मन, मनावरती त्याचा ज्या आत्म्याचा मनावरती ताबा आहे आणि चिंतनशील बुद्धी, हे सगळं आपल्याला प्राप्त होतं. ह्याला म्हणायचं वैभव किंवा याला म्हणायचं समृद्धी. पुढचा शब्द आहे वसु. वसु म्हणजे धन, आवरण किंवा सूर्य असे 3 अर्थ होतात. आता भगवंत नेहमी आपली जी काही संपत्ती आहे किंवा आपलं जे काही वैभव आहे, ऐश्वर्य आहे, ते काहीतरी रूपाने प्रगट करतात. तर ते काहीतरी रूपाने प्रगट करतात ते उदाहरणार्थ धन. म्हणजे सगळीकडे पृथ्वीवरती जे धन, धान्य, सगळी समृद्धी जी दिसते, ती भगवंतांच्यामुळे दिसते. सूर्यामुळे सगळ्यांचं पालन पोषण होतं आणि सूर्यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण पृथ्वीवरती प्रकाश मिळतो. त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला एक उत्साह प्राप्त होतो. अशा या गोष्टी भगवंत देतात. म्हणून भगवंतांना वसु असं नाव आहे. भगवंत स्वतः आवरण बनतात. आता आवरणाचा अर्थ काय घ्यायचा? तर दुष्ट लोक आहेत त्यांचा ते नाश करतात आणि सुष्ट लोकांना, म्हणजे जे सज्जन आहेत त्यांना संरक्षण देतात. त्यांच्यासाठी एक संरक्षक भिंत उभी करतात की ज्यामुळे दुष्ट लोक त्यांना त्रास देऊ शकत नाहीत. तसं अजून एक त्या वसु शब्दाचा अर्थ म्हणजे म्हणजे वसणे किंवा वास करणे. तर याचा अर्थ असा होऊ शकतो सर्व वस्तूंमध्ये किंवा तसेच सगळ्या प्राणी मात्रांमध्ये भगवंतांचा वास आहे. म्हणूनच त्यांना वसु असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारांनी त्याचा अर्थ घेता येतो. पण सगळ्या प्रकारांनी आपल्याला एकच दिसतं की भगवंत हे सगळं त्यांचं ऐश्वर्य, त्यांची जी काय एकूण सगळ्या गोष्टींचं सामर्थ्य आहे ते लोकांना प्रदान करत असतात या ना त्या रूपाने. आणि ते सगळ्या कशा प्रकारे ते प्रदान करतात, तर ते आपल्या आत्म्यामध्येच, म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्येच भगवंतांचा वास आहे ना. त्यामुळे जर तुम्ही भगवंतांना शरण गेलात तर भगवंत तुम्हाला तिथल्या तिथे सहाय्य करतात. म्हणून त्यांचं नाव आहे वसु. नैक रूप. नैक म्हणजे अनेक, आपण म्हणतो ना, अनेक रूपाने भगवंत प्रगट होतात. आता आपण देव सुद्धा 33 प्रकारचे देव आपण म्हटलेले आहेत. देवदेवता आहेत. तर म्हणजे कसं की भगवंतांनी कार्य सोपं व्हावं म्हणून प्रत्येक प्रकारचं कार्य एकेका देवदेवतेला देऊन टाकलेलं आहे, की हे असेल तर म्हणजे वरुणाचं काम काय, तर वृष्टी करणे, पावसाचं सगळं जे काय असेल तानमान सगळं बघणे. म्हणजे प्रत्येकाची एक एक अशी देवता आहे, म्हणजे त्यांना ते काम भगवंतांनी नेमून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या समोर आपण देवता म्हणजे कुठल्या देवतेसमोर हात जोडू त्या रूपाने देव आपल्या समोर प्रगट होतो. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण शरीर, मन आणि बुद्धी याच्या कक्षेमध्ये असतो आणि हे सगळं मायेच्या कक्षात येतं. त्यामुळे आपण जेव्हा भगवंतांना जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ते अनेक रूपात दिसतात. एक रूपामध्ये दिसत नाहीत कारण का आपण त्याच्या पलीकडे जातच नाही ना. आपण आपल्या बुद्धीला जे आकलन होईल, मनाला बुद्धीला जे झेपेल त्याप्रमाणे विचार करतो. त्यामुळे ते आपल्याला अनेक रूपात दिसतात. अजून दुसरा असा एक अर्थ की सगळ्या विश्वामध्ये भगवंतांचा वास आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला अनेक रूपामध्ये भगवंत आहेत असं दिसतं. तर अनेक रूप आपणच ती कल्पिलेली आहेत आणि ती आपल्याला दिसतात. पण या सगळ्यांच्या जेव्हा तुम्ही पलीकडे जाता तेव्हा आपल्याला भगवंतांच्या एकाच रूपाचा अनुभव येऊ शकतो आणि ते म्हणजे ब्रह्म. बृहद रूप. बृहद रूप म्हणजे बृहद म्हणजे विशाल. भगवंतांना अनेक परिमाणे आहेत. त्यांचं जे रूप आहे ते अतिशय विशाल आहे. संपूर्ण विश्व हे त्यांनी संपूर्ण विश्वामध्येही त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांचं रूप अतिशय विशाल आहे असं आपण म्हणू. पण तरी सुद्धा संपूर्ण विश्वाच्या म्हणजे या ब्रह्मांडाच्याही पलीकडे ब्रह्म आहे. कारण पूर्ण ब्रह्म जे आहे त्याचं जे काही आकारमान आहे
त्याच्या एका अंशावरती हे सगळं जग वसलेलं आहे. एका अंशेन स्थितो जगत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ की ब्रह्माची विशालता, विस्तृतता किती असेल अशी कल्पना केलेली बरी. शिपीविष्टा. आता शिपी म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया. आपण जेव्हा चांगल्या निस्वार्थीपणे किंवा चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टी होण्यासाठी, चांगल्या म्हणजे जगाच्या कल्याणार्थ होणाऱ्या गोष्टींसाठी जेव्हा यज्ञ केले जातात, तेव्हा यज्ञामध्ये ज्या वस्तू आपण अर्पण करतो, त्या वस्तूंना शिपी असं म्हणतात. आणि ह्या अर्पण केलेल्या वस्तू भगवंतांच्या पर्यंत किंवा त्या देवतेपर्यंत किंवा सूर्यापर्यंत कशा पोहोचवल्या जातात? तर ते जातवेदाकडून म्हणजे अग्नीकडनं. कारण तो यज्ञामध्ये वेदी असते आणि त्याच्यामध्ये अग्नी पेटलेला असतो आणि तो अग्नी आपण म्हणजे जे काय अर्पण करू ते त्या त्या देवतांपर्यंत पोहोचवतो. श्री सुक्तामध्ये आपण म्हटलेलं ना, जातवेदो म आवह. तर जातवेद म्हणजे कोण, एक तो मध्यस्थ आहे. तो अग्नी यज्ञामध्ये पेटलेला जो अग्नी आहे त्याला जातवेद म्हटलेलं आहे. आणि या जातवेदाला विनंती केली की तू हे आमचं वरच्या देवदेवतांकडे पोचव. तर अशा प्रकारे या ज्या आपण अर्पण करतो वस्तू यज्ञामध्ये, त्या देवदेवतांकडे पोचतात किंवा पोचवल्या जातात. देवदेवतांकडे पोचतात म्हणजे काय, ते शेवटी भगवंतांकडे जातात. कारण सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. सगळं देवदा कुठल्याही देवतेला तुम्ही नमस्कार केला तरी तो शेवटी केशवापर्यंत म्हणजे विष्णूपर्यंत जाऊन पोचतो. तसंच सूर्यापासून किंवा चंद्रापासून जी ऊर्जा प्रगट होते, प्रकाश प्रगट होतो, तो आपण म्हणतो की सूर्य आपल्याला प्रकाश देतो. पण तो प्रकाश कोणाचा आहे? तो भगवंतांनीच सूर्याला प्रदान केलेला आहे. त्यामुळे हे सगळं भगवंतांनीच दिलेलं आहे. त्यामुळे भगवंतांचंच नाव शिपिविष्ट. प्रकाशनः, जो प्रत्येक वस्तू, प्राणीमात्रांना सगळ्यांना प्रकाशित करतो. कसं प्रकाशित करतो? तर त्याच्यामध्ये चैतन्य ओतून. आता हे चैतन्य कसं ओतलं जातं? का प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंतांचा वास आहे आणि त्या अंश रूपाने ते आपल्या शरीरामध्ये आहेत. त्यामुळे भगवंत सर्वज्ञ आहेत. त्यांना सगळं समजतंच. तुम्ही काय काय, आपल्याला जरी वाटलं की आपण काय करतो लोकांना कोणाला काही दिसत नाही, पण भगवंत सगळ्याला साक्षी आहेत. सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता त्याची सगळी यादी जंत्री भगवंतांच्याकडे आहेच. त्या आपल्या सगळ्या अनुभवांचा ते प्रकाशक आहेत. म्हणून भगवंतांचं नाव आहे प्रकाशनः. त्यामुळे थोडक्यात या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की भगवंत कसे आहेत, तर त्यांच्या भुजा, त्यांचे भुज हे कृपेने परिपूर्ण आहेत. त्यामुळे ते सुंदर तेजस्वी दिसतात. भगवंत समजायला अतिशय अवघड आहेत, कारण आपण मायेच्या कक्षात राहून त्यांना समजण्याचा प्रयत्न करतो. भगवंत त्यांच्या गौरवाचे स्वतः वर्णन करतात. स्वतः वर्णन करतात म्हणजे वाचायनी नव्हे, ते प्रदर्शित करतात. त्यांचं ऐश्वर्य जे तुम्हाला जाणवतं किंवा ज्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. भगवंत म्हणजे इंद्रियांचा स्वामी आहे. कारण इंद्रियांचा स्वामी जो मन, त्या मनावरती कंट्रोल कोणाचा आहे? तर तो भगवंतांचा आहे. भगवंत हे सर्वांना सर्व प्रकारची समृद्धी देतात आणि त्यांना समृद्ध करतात. त्यामुळे भगवंतांचं नाव वसुधा. तसंच वसु म्हटलेलं आहे. वसु म्हणजे धन, आवरण किंवा सूर्य. अशा अनेक रूपांनी तो प्रगट होतो आणि लोकांना भगवंत समृद्धी देतात. भगवंतांचं रूप कसं आहे? तर महाकाय आणि विशाल आहे. भगवंत आपल्यासमोर वेगवेगळ्या रूपात प्रगट होतात, म्हणजे आपणच ती वेगवेगळी भगवंतांची रूप कल्पिलेली आहेत. पण भगवंत कसे आहेत? तर महाकाय विशाल आहेत ते. आणि भगवंतच शिपिविष्ट आहेत. म्हणजे जे आपण यज्ञामध्ये जे काय अर्पण करू वस्तू, ती सगळी भगवंतांपर्यंत जाणार आहे. भगवंतांच्या साठीच करायचा. यज्ञ जो करतो तो भगवंतांसाठीच करायचा आहे. आणि तसेच सर्व वस्तू, प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहेत. त्यामुळे त्यांचे अनुभव, सगळे प्रत्येक प्राणीमात्राचे अनुभव भगवंत प्रकाशित करतात असं म्हटलं जातं. धन्यवाद.